नमस्कार. आता माझ्या ओपीडीमध्ये आले आहे शुभम गुरव. यांना जस्ट 5 दिवसापूर्वी आम्ही पाईल्सवरती लेझर ट्रीटमेंट केली. यांना मोशननंतर आग व्हायची, ब्लिडिंग व्हायचं, पूर्ण मांस बाहेर यायचं. आता बघूया की पेशंट काय बोलत आहे. मला 3-4 वर्षापूर्वी हा त्रास होता मोळवारीचा. त्यानंतर मी खूप डॉक्टर गेलो. म्हणजे ब्लड यायचं, बसचे पूर्ण बाहेर यायचे, ते बसायला त्रास व्हायचा. पण मी डॉक्टरकडे गेलो ना, बाकीचे ते सगळे बोलायचे ओपन सर्जरी करायची, ओपन सर्जरी सांगायचे. पण हे डॉक्टरचे व्हिडिओ यूट्यूबवरती बघून नंतर सगळ्यांमध्ये सांगितलं. माझ्या रिलेटिव्हमध्ये पण त्यांनी केलं होतं, त्यांनी सांगितलं माझ्या डॉक्टरकडे. आता मी एकदम ठीक आहे, आता एकदम पेन पण नाही, नॉर्मल वाटतं. ॲक्च्युली यांना पाईल्सवरती ओपन सर्जरी सांगितली होती, पण ओपन सर्जरीमध्ये मोशनचं कंट्रोल होणं, जसं कापाकापी होणं यासारखे लक्षणे दिसतात. पण आपल्याला ओपन सर्जरी करायची नाही आहे. जस्ट आम्ही आता या 5 दिवसापूर्वी, आपण जेव्हा केली साधारणतः 7 दिवसापूर्वी केली आणि पाईल्सवरती लेझर ट्रीटमेंट केलं. तुम्हाला असं वाटतं की कुठे म्हणजे कंट्रोल वगैरे सुटलेला आहे? अजिबात नाही. पेन किती आहे? पेन एकदम थोडंसं आहे, म्हणजे नाच्या बरोबरच आहे. पेन खूप कमी असतं लेझरमध्ये. जेव्हा तुम्ही कापाकापी करता तेव्हा भयंकर पेन असतं पेशंटला. ऑपरेशन नंतर ओपन सर्जरीमध्ये 15 ते 20 दिवस भयंकर पेन असतं आणि पेशंटला बेड रेस्ट सुद्धा घ्यावी लागते. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही काय बेड रेस्ट घेतली? बरोबर नाही. जर असंच तुम्हाला मोशन नंतर पेन असेल, आग असेल, ब्लिडिंग होत असेल आणि सारखं ऑपरेशन करून सुद्धा तुमचा पाईल्स हा बरा होत असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 9820125400. धन्यवाद.